नमस्कार. या ठिकाणी आपण अमरावती विद्यापीठाअंतर्गत वाणिज्य शाखेत बी.कॉमला भाग 2मध्ये आणि सेमिस्टर 3साठी सत्र 3साठी जीवलगा ही कविता आहे शांता शेळके यांची. ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तो चंद्रमा या कविता संग्रहामधून ही कविता घेण्यात आलेली आहे आणि या कवितेतून कवयित्रीची एक भावव्याकुळता आपल्याला दिसून येते. कवयित्री म्हणते, जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. आता या कवितेतील जो जीवलगा आहे हा प्रियकर असू शकतो. या कवितेतला जो जीवलगा आहे हा ईश्वर असू शकतो. जो भावस्थिती तुम्ही मनात ठेवाल आणि कवितेचं वाचन कराल, त्या भावस्थितीच्या तुमच्या मनस्थितीच्या अनुषंगाने तुम्हाला कविता ती उलगडत जाईल. म्हणून या कवितेतला जो जीवलगा आहे त्या जीवलगाला कवयित्री म्हणत आहे की माझे घर दूर राहिले आहे, पाऊल थकले आहे आणि माथ्यावरचे ओझे सुद्धा जड झाले आहे. ती त्याच्या दिशेनं, ती प्रियसी त्याच्या दिशेने ओढल्या जात आहे. ती त्याच्यासाठी धाव घेत आहे. ती मागे सर्व काही सोडून त्याच्याकडे ओढली गेली आहे. परंतु आता मात्र तिला चालणं असह्य झालं आहे. ती चालू शकत नाही. विचारांचं ओझं, संस्काराचं ओझं तिच्या माथ्यावर ते जड बनलेलं आहे. तिला ते ओझं असह्य करत आहे आणि आता पाठीमागे वळून जाता येत नाही आणि पुढचा जो प्रवास आहे, पुढे जे तिचं अंतिम ध्येय आहे ती दूर आहे. तो एकतर प्रियकर असू शकतो किंवा अंतिमतः जर आपण विचार केला आणि कवितेच्या शेवटापर्यंत पोचलो तर आपल्याला तो जीवलग म्हणजे ईश्वर आहे हे सत्य त्यामधून उमलून येतं. पुढील ओळी बघा. किर बोलते घन वनराई, सांज शोभवती दाटून येई, सुख सुमनाची सरली माया, पाचोळा वाजे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. आता जी वनराई आहे, जो निसर्गरम्य असा देखावा आहे, तो सुद्धा तिला किर्र अंधारासारखा भयावह आणि उदास वाटत आहे. तिच्या सभोवती जी सांज दाटून आलेली आहे, जी कातर वेळ आहे, ही मनाला आल्हाददायक करणारी असते. परंतु ती या कवितेतली जी नायिका आहे ती कदाचित एकटी पडलेली आहे. त्या एकटेपणानं तिच्या सभोवताल जणू ती सांज दाटून आलेली आहे. तिला त्याची भीती वाटत आहे. सुख सुमनाची सरली माया, पाचोळा वाजे. आत्तापर्यंत त्या घरामध्ये ती राहिली, ज्यांचा सहवास तिला मिळाला आहे, जी लोक तिला आपली म्हणत होती. इथे नायक किंवा नायिका दोघंही असू शकतात. दोघांच्याही आयुष्यात हा प्रसंग असू शकतो. एक व्यक्ती म्हणूनही आपण या कवितेचं दुःख आपण समजून घेऊ शकतो. तर आतापर्यंत जी आपली माणसं होती, जी प्रिय माणसं होती, जीवलग माणसं होती, ती आता आपली राहिली नाहीत. अगदी झाडाला कोवळी पालवी यावी आणि कालांतराने ती आपोआप खाली ती एक एक पानं खाली पडतात आणि त्याचा पाचोळा होतो. या पाचोळ्याचाही आवाज आता त्या नायकाला, नायिकेला असह्य झाला आहे. इतकं जीवन त्याचं अंधारून गेलं आहे आणि घर मात्र दूर आहे आणि जीवलगही अजून प्राप्त झालेला नाही. जीवलगाचंही अजून मिलन झालेलं नाही. अशी एक विकल अशी भावस्थिती या कवितेतून कवयित्री शांता शेळके अभिव्यक्त करतात. गाव माझा मागे पडला, पायतळी पत तिमिरी बुडला, ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. जे ठिकाण होतं ते ठिकाण आता सोडून ती व्यक्ती समोर आलेली आहे. मागे जाणं अशक्य आहे आणि चालत असताना पत तिमिरी बुडला. आता रस्ता सुद्धा दिसेनासा झाला आहे. कुठे जायचं काहीही सुचत नाही. अशी भयावह परिस्थिती त्या नायकाची, नायिकेची झाली आहे आणि पाठीमागचे दरवाजे मिटल्या गेलेले आहेत. समोर रस्ता दिसेनासा झाला आहे. या भयावह परिस्थितीमध्ये काय करावं हे कळत नाही आणि या भावनेतून आजच्या घटकेला जर आपण विचार केला तर अनेक प्रकरणं घडतात आणि अशा प्रकारची परिस्थिती मुलाच्या आयुष्यामध्ये उद्भवत असते. त्यांना घरातून बेदखल केलं जातं,
समाज स्वीकारत नाही आणि स्वतः तग धरून उभं राहण्याचं सामर्थ्य त्यांच्यात नसतं, किंवा ते सामर्थ्य असलं तरी काळ परीक्षा घेतो आणि या परीक्षेच्या कालखंडामध्ये जी व्यथा आणि वेदना होते ती या कवितेमध्ये कवयित्री सहजगत्या आपल्याला समजवू पाहते आहे. किंवा एखादा भक्त आहे जो अगदी ईश्वराचा धावा करत आहे, त्याला ईश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे आणि तो त्याला मिळत नाही आहे. अशाही परिस्थितीमध्ये तो जो साधक असेल त्याच्या मनाची जी व्यथा आहे, त्याचं जे अंतकरण आहे, ती हीच व्यथा बोलू लागेल. शेवटच्या ओळीमध्ये कवयित्री म्हणते, निराधार मी वनवासी, निराधार मी वनवासी, घेशील केव्हा मज हृदयासी, तूच एखाला नाथ अनाथा महिमात वगाजे. ह्या ओळी या कवितेची उंची वाढवतात. या कवितेला लौकिक पातळीवरून अलौकिक पातळीवर ते व्यावहारिक पातळीवरून तिला एक परमार्थिक पातळीवर ते नेण्याचं काम या शेवटच्या ओळी करत आहेत. या ओळी स्पष्टपणे सांगत आहेत की मी वनवासी आहे, मज तू हृदयाशी घे. एखादं आईशिवाय पण मूल जे असेल त्याची पण भावस्थिती अशा प्रकारची असू शकते. परंतु या ठिकाणी उल्लेख आलेला आहे शेवटच्या ओळीमध्ये, तूच एकला नाथ अनाथा महिमात वगाजे. आई एका मुलासाठी ती त्याची आई असू शकते, परंतु इथे अनाथाचा नाथ असं म्हटलेलं आहे. मग अनाथाचा नाथ जर कोण असेल तर तो एकमेव परमेश्वर असतो. म्हणून या संपूर्ण कवितेचा जीवलग जो आहे तो आहे ईश्वर. त्या ईश्वरासाठी हा मनुष्य देह जो आहे त्या परतत्वासाठी, त्या एक ब्रह्मांडीय वैश्विक सत्य जाणण्यासाठी, त्या एका परमशक्तीशी मिलन करण्यासाठी तो भव्य व्याकुळ झालेला आहे आणि तो सतत त्याचा धावा करत आहे की मला तुझं आणि माझं मिलन व्हावं, जीवलगा मला जवळ घे, तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही. अशा प्रकारची एक भावस्थिती एका व्यक्तीची, एका नायिकेची, एका नायकाची, एका प्रियकराची, एका प्रियसीची, किंवा एका साधकाची, एका भक्ताची भगवंतापर्यंतची असलेली ओढ आणि त्या ओढीमध्ये त्याच्या अंतरंगामध्ये चाललेलं जे द्वंद्व आहे, जी भयस्थिती आणि जी भावस्थिती त्याच्या चित्तावरती उमटलेली आहे, ती आपल्याला या कवितेतून कवयित्री अधोरेखित करून सांगत आहे. धन्यवाद. अमरावती विद्यापीठांतर्गत वाणिज्य शाखेसाठी सत्र 3 मध्ये मराठी विषयांतर्गत समाधान ही दुसरी कविता आपण आज अभ्यासणार आहोत. समाधान या कवितेचे कवी आहेत नाग देशपांडे. बुलढाणा जिल्ह्यातील हे कवी आहे. समाधान या कवितेमध्ये नायकाच्या वाट्याला आलेलं जे आयुष्य आहे हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलं तरी भावदृष्ट्या प्रेमाच्या बाजूने विचार केलास ते अगदी समृद्ध असं आहे. भावनिकदृष्ट्या ते समृद्धतेनं नटलेलं आहे आणि तेही अगदी केवळ प्रियसीच नाही